यंदाच्या IPL मध्ये आरसीबीचा दणदणीत विजय झाल्यानंतर त्यांच्या परेड सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर पोलिसांनी आरसीबीच्या निखिल सोसले यांना अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार सोसले मुंबईला जात असताना त्यांना शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता बेंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी FIR नोंदवल्यानंतर आरसीबीच्या प्रतिनिधींना अटक करण्याचे आदेश दिले होते। सोसले यांच्या सोबतच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी DNA एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या 3 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे। हे निखिल सोसलेच्या आरसीबीच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये असतात। त्यांची पत्नी देखील प्रत्येक वेळेस अनुष्का सोबत बघायला मिळाली आहे। पण हे निखिल सोसले आणि त्यांची पत्नी आहे तरी कोण? मंडळी, ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी। मंडळी, निखिल सोसले यांच्या लिंक्डइन प्रोफाइल वरून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1986 रोजी झालाय। सुमारे 2 वर्षापासून ते आरसीबी संघाचे मार्केटिंग हेड म्हणून काम करतात। सोसले मूळचे DIGO इंडिया या कंपनीचे एम्प्लॉय आहेत। हीच कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड चालवते, जी सध्या आरसीबी संघाची मालकीण आहे। विजय मल्ल्या देश सोडून गेल्यानंतर USL ने पूर्णतः आरसीबी संघाची मालकी घेतली। निखिल सोसले यांना आरसीबीच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघाच्या विविध उपक्रमांमध्ये उपस्थित राहताना अनेक वेळा बघितलं जातं। 2024 मध्ये जेव्हा आरसीबीच्या महिला संघाने विमेन्स प्रीमियर लीग जिंकली, त्यावेळीही ते सेलिब्रेशन मध्ये सहभागी होते। त्याचप्रमाणे IPL लिलावाच्या वेळीही ते फ्रँचायझीच्या प्रतिनिधींसोबत दिसले होते। शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलँड राज्यातील जेम्स कुक युनिव्हर्सिटी मधून डबल मेजरची पदवी घेतली आहे। निखिल सोसले आरसीबीच्या मार्केटिंग आणि व्यावसायिक स्ट्रॅटेजीसाठी अनेक वर्षांपासून काम करतात। त्यामुळे संघाच्या पहिल्या IPL विजयानंतर झालेल्या बस परेडच्या आयोजनात आणि व्यवस्थापनात त्यांची महत्त्वाची भूमिका असू शकते असा अंदाज लावला जातोय। संघातील खेळाडू आणि फ्रँचायझी मॅनेजमेंट यांच्यातील कम्युनिकेशन मॅनेजमेंट मध्ये ते सक्रिय भूमिका बजावतात। सध्या सोसले आरसीबी ब्रँड आणि त्याचे व्यावसायिक उपक्रम जसे की मार्केटिंग चार्टची आखणी, स्ट्रॅटेजी तयार करणं आणि त्यांची अंमलबजावणी यासाठी जबाबदार आहेत। या घटनेनंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह अटकेत असलेल्या इतर अधिकाऱ्यांना लवकरच CID कडे सोपवले जाण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत त्यांची कर्नाटकातील कब्बन पार्क पोलीस स्टेशन मध्ये चौकशी सुरू आहे। याच पोलीस ठाण्यात बस परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी FIR दाखल करण्यात आलेला आहे। या FIR मध्ये आरसीबी इव्हेंट आयोजित करणारी DNA एंटरटेनमेंट कंपनी आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। मंडळी, निखिल सोबत अजून एक चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे त्याची बायको। जेव्हा 17 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आरसीबीच्या टीमने IPL मध्ये आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं, तेव्हा त्यांच्या या ऐतिहासिक विजयाच्या क्षणी संपूर्ण संघात आनंदाचं आणि भावनांचं वातावरण बघायला मिळालं। विशेषतः विराट कोहलीही भावुक झाला होता। दुसरीकडे त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील प्रचंड आनंदी दिसत होती। उड्या मारत मारत तिने आपल्या सोबत असलेल्या तरुणीला घट्ट मिठी मारली होती। त्यानंतर ही तरुणी प्रचंड व्हायरल झाली। ही मिस्ट्री गर्ल कोण आहे असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले। तर मंडळी, ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कुणी नसून निखिलची पत्नी मालविका नायर आहे। मालविका ही व्यवसायाने कॉर्पोरेट प्रोफेशनल आहे। तिची आणि अनुष्का शर्मा यांची खूप जुनी मैत्री आहे। त्यामुळे त्या दोघी केवळ क्रिकेट सामने बघायला एकत्र दिसत नाहीत, तर अनेकदा पार्टी, डिनर अशा खाजगी क्षणांमध्येही एकत्र वेळ घालवताना दिसतात। आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यातही मालविका अनुष्का सोबत स्टेडियम मध्ये उपस्थित होती। तेव्हाही अनेक लोकांनी त्यांच्याविषयी उत्सुकता व्यक्त केली होती आणि आता अंतिम सामन्यात पुन्हा एकदा त्या दोघी एकत्र दिसल्यामुळे मालविका पुन्हा चर्चेत आली आहे। बेंगळुरूमध्ये राहणारे निखिल आणि मालविका गेल्या 13 वर्षापासून DIGO कंपनी सोबत जोडले गेलेत। या काळात त्यांनी कायमच आरसीबी फ्रँचायझी सोबत जवळून काम केले। त्यांनी आरसीबी साठी बिझनेस पार्टनरशिप विभागाचे प्रमुख म्हणूनही काम बघितले। त्यामुळे संघाच्या व्यावसायिक धोरणांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका बघायला मिळाली। शिवाय निखिल अनेक वेळा आरसीबीच्या खासगी बॉक्समध्ये विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासोबत सामन्यांदरम्यान उपस्थित असल्याचं बघायला गेलंय। विशेष म्हणजे विराट कोहली स्वतःही त्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करतो। सध्या निखिलला पोलिसांनी अटक केली आहे। 3 जून रोजी आरसीबीने IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 जूनला एन चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठा विजय उत्सव आयोजित करण्यात आला होता। मात्र या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आनंदाचा क्षण काही क्षणातच अनेक कुटुंबांसाठी दुःखात बदलला। या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली असून गंभीर स्वरूपात कारवाई सुरू आहे। आरसीबी फ्रँचायझीसह इव्हेंटशी संबंधित इतर 3 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे। यामध्ये निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे। सध्या या आरोपींना अटकही करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतात। ही घटना आरसीबीच्या विजयानंतरच्या उत्सवावर मोठा काळा डाग ठरली आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? निखिलची खरंच यात चूक असेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।